ज्यावेळेस मंत्री ज्यावेळेस आमदार प्रत्येक गावामध्ये दौरा करत होते, खरं तर आपल्या अध्यक्षमध्ये तुम्हाला माहिती आहे की शेतकरी कुठलीही बाकी किंवा कुठल्याही कर्जाचं हे ठेवत नाही, परंतु निसर्गाचा लहरीपणा जो शेतामध्ये जो पीक तो घेतो त्या पिकाला असणाऱ्या बाजारभावात मिळणारे कमी अधिक जास्त भाव, त्यामुळे माझा या राज्यातला शेतकरी अडचणीत आला होता आणि अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला कुठं निश्चित प्रकारे कुठं मदत करण्याच्या दृष्टिकोनातून या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याला माहिती आहे की कर्जमाफी बाबतीमध्ये खूप मोठा निर्णय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, सुनेत्रा वहिनी पवार या सर्वांनी घेतला। स्वर्गीय अजितदादा पवार साहेब पाठीमागे जे शेतकरी संघटनेचे नेते होते त्या बैठकीला दादा होते आणि त्या नात्याला नाव पण त्यांनी दिले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना। हे खूप ऐतिहासिक मोठा निर्णय हा निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यासाठी या राज्य सरकारने घेतलेला आहे। साधारणतः 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज जे असले पीक कर्ज थकीत असणारे पात्र शेतकऱ्यांना रुपये 2 लाख रुपये, त्याचप्रमाणे कर्जाची नियमित फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये लाभ देणार सरकारच्या माध्यमातून निर्णय घेतलेला आहे। आणि लवकरच या बाबतीमध्ये मी अध्यक्ष महोदय आपल्या सर्वांना सांगतो, या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार केली आहे आणि या बाबतीमध्ये कर्जमाफीच्या बाबतीमध्ये निकष असले पाहिजे। हे निकष हे निश्चित प्रकारे येणाऱ्या लवकरात लवकर निकषाची माहिती घेऊन या बाबतीमध्ये माझ्या या योजनेच्या माध्यमातून माझ्या जास्तीत जास्त शेतकऱ्याला या कर्जमाफीचा कसा फायदा होईल या बाबतीमध्ये निर्णय निश्चित प्रकारे घेतला जाईल या बाबतीत। आणि दुसरा अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आहे की या राज्य शासनाच्या वतीनं गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रहण योजना ही राबवली जाते। अध्यक्ष महोदय, आपल्या सर्वांना माहिती आहे की शेतकरी कुटुंबांना अपघातामध्ये मदत करणारी ही योजना शेतकरी सानुग्रहण योजना अधिक गतिशील करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ देण्याकरता ही योजना पूर्वी ऑफलाईन होती, त्यामुळे शेतकऱ्यांना खूप अडचणी यायच्या। एखाद्या घरामध्ये एखादा माणूस गेला, एखादा शेतकरी गेला तर त्या घरामध्ये दुःख असायचं आणि त्यानंतर ऑफलाईन असल्यामुळे त्याला त्या प्रक्रियेला थोडा उशीर लागायचा। तर ह्या वर्षी राज्य सरकारने एक निर्णय घेतला, शेतकऱ्याला ही प्रक्रिया आता इथून पुढे ही योजना ऑनलाईन पद्धतीनं करावण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। योजना झाल्यापासून मागील 3 वर्षामध्ये या सरकारच्या माध्यमातून 375 कोटी रुपयाचं सानुग्रहण अनुदान हे अदा केलेले आहे। सन्मान्य सदस्यांनी वीज पडून मृत्यू पावलेल्या असू द्या, सर्पदंशाने मृत्यू पावलेल्या, तसेच वन्य प्राणी व वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास अपघातग्रस्त शेतकऱ्यांना बाबतीमध्ये अपघात विमा मिळण्याबाबत मुद्दा उपस्थित केला आहे। सदर तिन्ही बाबीसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा अनुदान योजनेतून 2 लाख इतके सानुग्रहण अनुदान आपण राज्य सरकारच्या माध्यमातून हे माझ्या शेतकरी बांधव यांच्या कुटुंबामध्ये दिले जातं। आपल्याला अध्यक्ष महोदय हे माहिती आहे, शेतीमध्ये काम करताना शेतकरी इतका शेतमजूर पण खूप महत्वाचा घटक आहे, तो देखील एक आपत्ती महत्वाचा घटक असल्यामुळं त्यामध्ये त्या शेतमजुराला पण त्याच्या कुटुंबाला सुद्धा अपघातात मदत करण्याच्या दृष्टिकोनातून या वर्षी अध्यक्ष महोदय राज्य सरकारने या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, सुनेत्रा वहिनी पवार आणि मी विशेषतः आशिषजी जयस्वाल यांचं आमच्या राज्यामध्ये त्यांचं नाव का घेतो, या योजनेमध्ये त्यांनी खूप मोठा पुढाकार घेतला होता। त्या दृष्टिकोनातून यावर्षी सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेतून यामध्ये शेतमजुरांचा पण समावेश अध्यक्ष महोदय यामध्ये समावेश केल्याचा क्रांतिकारी निर्णय या राज्य सरकारने घेतलेला आहे। चालू वर्षी या योजनेकरता 26-27 साठी 120 कोटी रुपयाची तरतूद अध्यक्ष महोदय करण्यात आलेली आहे। अध्यक्ष महोदय, आपल्या सर्वांना माहिती आहे की माझ्या शेतकऱ्यांना कुठेतरी मदत केली पाहिजे, त्याला कुठेतरी एक मदत केली पाहिजे, यासाठी केंद्र सरकारची एक योजना होती PM किसान योजना, PM किसान सन्मान निधी योजना। या योजनेतून आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये साधारणतः पहिल्यांदा, आता ते शेतकरी थोडे अजून कमी झालेत, साधारण पूर्वीचा विचार 1,19,00,000 शेतकऱ्यांना आतापर्यंत राज्य सरकारने 21 हप्त्यामध्ये, आज 22 आहे ते आता ही पैकीतून जातं, त्यामुळं PM किसान महाराष्ट्रातील 1,19,00,000 शेतकऱ्यांना आतापर्यंत 21 हप्त्यामध्ये साधारणतः 39,299 कोटी रुपयाची आधार रक्कम करण्यात आली। त्याचबरोबर राज्याने नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत 7 हप्त्यामध्ये रुपये 13,017 कोटी रुपये अदा करण्यात आलेले। सदरच्या योजना मिळून अध्यक्ष महोदय पटोले साहेब, केंद्र आणि राज्याची मिळून साधारणतः माझ्या शेतकऱ्यांना आतापर्यंत 52,316 कोटी रुपयाची भरीव रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात आलेली आहे। अध्यक्ष महोदय, PM किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आज 22वा हप्ता आज संध्याकाळी 5 वाजता या राज्याचे
पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते, पंतप्रधान मोदींच्या शुभ हस्ते ज्योती विष्णू आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र खानापारा गुवाहाटी आसाम येथून वितरित करण्यात येणार आहे। संध्याकाळी 5 वाजता हा खूप मोठा कार्यक्रम आहे। आता आपण PM किसानचं दिलं, नमोचा आपल्याला माहिती आहे की आपली राज्य सरकारची योजना आहे, त्याचंही आपण फायनान्सला ती फाईल पाठवलेली, त्याचाही एक येणाऱ्या दिवसामध्ये त्याचंही वाटप आपण निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना करणार आहे। तर सरकारला एवढं सांगतो की केंद्र सरकारचा असू द्या किंवा राज्य सरकारचा असू द्या, निश्चित प्रकारे जास्तीत जास्त माझ्या शेतकऱ्याला भरीव अशी मदत केली आहे। देशातील साधारणतः 9 कोटी